भांडूपमध्ये खड्ड्यात झाडं लावून पालिकेचा निषेध नोंदवण्यात आलाय। प्रतापनगरमध्ये शिवसेनेच्या वतीनं अनोखं आंदोलन पाहायला मिळते। आमदार अशोक पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं। पालिकेत सुरू असलेल्या भ्रष्टाचाराची पोलखोल करण्यात येते, तर पालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी देखील आंदोलकांनी केली। मला ज्या रस्त्यावरती वृक्षारोपण घ्यावं लागलेलं आहे, कारण मलाही या परिस्थितीत यायचं नव्हतं, परंतु ज्या लोकांनी मला निवडून दिलेलं आहे त्यांचे रोजचे जे हालत बघितल्यानंतर असं वाटायला लागलं की नुसतं निवडून देण्यानंतर आपण आमदारकी मिरवण्यापेक्षा प्रत्यक्षात लोकांच्या समोर जायला पाहिजे। म्हणून आज या रस्त्यावरती म्हणजे संभाजी भाजी मार्केट ते एकता बीट पर्यंतचा हा रस्ता आहे। साधारणतः रस्ता एक 100-125 मीटरच आहे, असा काय मोठा रस्ता नाही, परंतु या मला माहिती मिळालेली आहे की या रस्त्याचं नूतनीकरण झालेलं आहे आणि त्या रस्त्याचं नूतनीकरण त्याचे बिल देखील पास करून अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टरच्या संगनमताने याच्यात पैशाचा भ्रष्टाचार झालेला आहे। प्रत्यक्षात काय रस्ता बनवला गेलेला नाही हे आपणही प्रत्यक्ष बघतात। म्हणून या अधिकाऱ्यांची चौकशी लावायला पाहिजे। अशा प्रकारे तुम्ही जर काम करत असाल तर तुमच्या देखील चौकशी लावणं गरजेचं आहे आणि जर अधिकारी दोषी असेल तर ताबडतोब त्यांना सस्पेंड करा। आणि शेवटी हे सगळ्या जनतेचा पैसा आहे, हा जनतेचा पैसा लोकांसाठी वापरला गेला पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।